पाऊस मोठे पडणार आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मात्र परतीचा पाऊस जास्त पडणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. 2-3 नोव्हेंबरला एकदा पाऊस येईल आणि 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, हे देखील दीर्घ अंदाज लक्षात घ्यायचा. तसंच जुलैमध्ये देखील काय होणार आहे की जुलैच्या मध्ये 2 जुलै 23 जुलैच्या दरम्यान काय काय ठिकाणी अतिवृष्टी होईल, म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. सगळीकडे होणार नाही, पण काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येईल. त्याच्यामुळे काय होणार आहे, जुलैमध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आणि तुम्हाला आता एक सगळ्यात महत्त्वाचं, हे जे 15-20 दिवस जे पाऊस लांबला होता, 10 दिवस लांबला होता, त्याचं खरं कारण सांगतो. काय झालं, हे जे म्हणत होते ना एल निनो वगैरे काही नसतं, तुम्हाला सांगू इच्छितो. पाऊस सुरू झाला महाराष्ट्रात, मान्सून आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं हे कारण आहे बघा. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात मान्सून आला, जर मान्सून मुंबईला आला आणि त्याच्यानंतर कोकणात दाखल झाला, जर एखादं चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये तयार झालं भुवनेश्वर जवळ आणि त्या चक्रीवादळाची दिशा जर कलकत्त्याकडे गेली, तर त्यावेळेस काय होतं, इकडले जे सगळं बाष्प म्हणजे सगळ्यात सोबत सांगतो ते आभाळ आहे, ते सगळं तिकडे खेचलं जातं. त्याच्यामुळे कंप्लीट महाराष्ट्रामध्ये असं 10 ते 12 दिवस सारखं वारं वाहतं आणि पाऊस कुठंच पडत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि यावेळेस देखील तेच झालं होतं. एक काय झालं होतं, एक लो प्रेशर झालं होतं, थोडं कमी म्हणजे चक्रीवादळ लहान झालं होतं, ते गेलं कलकत्त्याकडं. तिकडे गेल्याच्या नंतर त्यामुळे आपल्या इकडला पाऊस सगळं बाष्प खेचला गेलं, मान्सून आलेला होता ते त्यानं ओढून घेतला. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. हे मला पहिल्यांदाच सांगायचं होतं, पण हे काय होतं, मला सगळ्यांचे विचार ऐकायचे होते म्हणून मी हे सगळं नंतर सांगत आहे. आणि भविष्यामध्ये आणखीन तुम्हाला एक सांगू इच्छितो, आणखीन एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो. जर पुढच्या वर्षी जरी 2027ला जर पाऊस मान्सून आला, जर मान्सून आल्याच्या नंतर मुंबईला समजा कोकणात दाखल झाला आणि कोकणात दाखल झाल्याच्या नंतर जर अरबी